ऑनलाईन अध्यायासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी संदीप भांबरे, मुख्याध्यापक, शिवसृष्टी मनपा मराठी माध्यमिक शाळा कुर्ला पूर्व. शाळा बंद शिक्षण सुरू या मोहिमेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून आपल्या यूट्यूब तासिका घेतल्या जात आहेत आणि या तासिकांचा फायदा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांबरोबरच महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना होत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 11वे वाहतूक व संदेशवहन हे अभ्यासणार आहोत. वाहतूक व संदेशवहन यामधील आपण मुख्यतः वाहतूक या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकातली पाठ्यमुद्दे आहेत: वाहतुकीची संकल्पना, वाहतूक म्हणजे काय याची संकल्पना आपण स्पष्ट करून घेणार आहोत. वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी, वाहतुकीचे मार्ग आणि वाहतुकीचे साधनं या प्रमुख पाठ्यमुद्दे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया वाहतूक म्हणजे काय. वाहतूक हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या वाहतूक साधनाद्वारे आपण प्रवास करत असतो. मग ते अगदी पायी असू द्या, सायकल असू द्या किंवा विमान असू द्या. सायकलीपासून तर विमानापर्यंत कोणत्या ना कोणत्या वाहतूक साधनाचा वापर आपण करतो आणि या जगामध्ये असा कोणीही नसेल ज्याने वाहतूक साधनाचा वापर केलेला नसेल. म्हणजे वाहतूक हा आपल्या सर्वांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. मग वाहतूक म्हणजे काय? लोकांची, वस्तूची, मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे याला वाहतूक असे म्हणतात. व्यक्ती असू द्या, वस्तू असू द्या, माल असू द्या, या घटकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे. बघा, वाहतूक हे काय आजची संकल्पना नाही आहे. जेव्हापासून मानव शेती करू लागला, त्याने संस्कृतीचा उदय केला आणि संस्कृत्या वाढू लागल्या, नगर वाढू लागले, गावोखेडी वाढू लागली, तेव्हापासून वाहतूक ही प्रक्रिया चालू आहे. अगदी गाढव, खेचर, घोडे, उंट यापासून तर बैलगाडी असेल, घोडागाडी असेल, उंटगाडी असेल, यांच्यामार्फत माणसाने वाहतूक केली. आज आपण आधुनिक जगामध्ये आहोत आणि आधुनिक वाहतुकीची साधनं ही अतिशय तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत झालेली आपल्याला पाहायला मिळतात. पण यांची सुरुवात ही अगदी सोप्या सोप्या गोष्टीतून झाली. म्हणजे उंट गाढवांपासून तर आजच्या रेल्वे, बुलेट ट्रेन, विमानांपर्यंत ही प्रगती होत गेली. तर आपण आजच्या आधुनिक काळात वाहतुकीचे मार्ग कोणते कोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत. पहिला मार्ग आहे रस्ते मार्ग, दुसरा आहे लोहमार्ग, तिसरा आहे जलमार्ग, चौथा आहे हवाई मार्ग, पाचवा आहे दोरमार्ग आणि सहावा आहे नळमार्ग. आपण आता या एकेका मार्गाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पहिला आहे रस्ते मार्ग. बघा, आपल्याला माहिती आहे की रस्ते मार्ग हा कोणत्याही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एका पत्रकाराने विचारलं की दरवर्षी आपण कोट्यावधी डॉलर्स रस्त्यांवर का खर्च करतो, एवढा प्रचंड खर्च का करतो? तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले की अमेरिका महासत्ता आहे म्हणून रस्त्यांवर प्रचंड खर्च केला म्हणून अमेरिका महासत्ता होऊ शकली. सांगण्याचं तात्पर्य, त्या देशामध्ये रस्ते मार्ग प्रगत असतात, उत्तम दर्जाचे असतात, त्या देशाची प्रगती ही दिवसेंदिवस होत जाते. रस्ते मार्गावर चालणारी वाहनं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कायम ते बघत असतात, रोज तुमच्या त्याच्याशी संपर्क होत असतो. बस, ट्रक, टॅक्सी, मोटारसायकल, रिक्षा, ट्रॅक्टर, बैलगाडी, घोडागाडी, उंट, घोडे इत्यादी रस्ते मार्गाने आपण प्रवासाचे साधनं वापरतो. रस्त्यांचे पण वेगवेगळे प्रकार असतात. साधे कच्चे रस्ते, ग्रामीण भागातले रस्ते, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, चौपदरी, सहापदरी असे मोठमोठ्या वेगाने वाहन गाड्या प्रवाशांना वाहून नेणारे महामार्ग अशी त्याची विभागणी केली जाते.
रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची सुद्धा विभागणी वेगवेगळ्या घटकांमध्ये केली जाते. उदाहरणार्थ दुचाकी वाहन, ज्याच्यामध्ये स्कूटी, सायकल, 3 चाकी वाहनं, रिक्षा रोज बघतात, ते 3 चाकी वाहनांमध्ये त्याची गणना केली जाते. 4 चाकी वाहनं, तुमच्या टॅक्सी असतील, स्वतःची वैयक्तिक कार असेल, ही 4 चाकी वाहनं झाली. प्रवासी वाहनं, बस, लक्झरी किंवा प्रवाशांना वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी वाहनं. मालवाहू वाहनं, मोठमोठे ट्रक्स असतील, त्याचबरोबर कंटेनर असतील, जे माल वाहून येतात. अशा प्रकारे रस्ते मार्गाच्या या साधनांचं वर्गवारी आपण करू शकतो. दुसरा प्रकार आहे लोहमार्ग. 200 वर्षापूर्वी वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि त्याच्यानंतर रेल्वे धावू लागल्या आणि हळूहळू पूर्ण जगामध्ये रेल्वे मार्गाचा विस्तार होत गेला. भारतामध्ये सुद्धा 1854 मध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्यानंतर विकास झपाट्याने होत गेला. आज भारतामध्ये जवळजवळ 70,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रेल्वे लाईनी टाकलेल्या आहेत. 7,000 पेक्षा जास्त लहान मोठी रेल्वे स्थानक आहेत. हजारोच्या संख्येने रेल्वे इंजिन आहेत आणि लाखोच्या संख्येमध्ये प्रवासी मालवाहतूक डबे आपल्याकडे आहेत. रेल्वेचे सुद्धा काही विभाग पाडले जातात. त्याच्यामध्ये रेल्वे, लोकल, मालगाडी, मेट्रो ट्रेन, मोनो ट्रेन आणि आत्ता नवीन बुलेट ट्रेन, अशा प्रकारची वर्गवारी आपल्याला करता येईल. रेल्वे हा राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिला जातो, कारण खूप कमी वेळेमध्ये लांबवरचं अंतर पार करणे आणि मोठ्या प्रमाणात माल वाहून नेणे हे रेल्वेमुळे शक्य होतं. बघा, तुम्ही मालगाडी जर पाहिली तर एकाच वेळेस 50 ते 100 दूरपर्यंत त्या ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो. जलमार्ग, तसं पाहिलं तर भारताला 3 बाजूने समुद्राने वेढलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्या मानाने अंतर्गत वाहतूक ही भारताची खूपच कमी आहे, पण आंतरराष्ट्रीय वाहतूक ही फार मोठी आहे. विशेष करून तेल वाहतूक म्हणजे कच्चं तेल वाहतूक आणि माल वाहतूक हे समुद्री मार्गे केली जाते. याचा एक फायदा असा असतो की समुद्रावर रस्ते किंवा रेल्वे लाईन टाकण्याची गरज नसते. फक्त जहाज बांधून ती वाहतुकीसाठी वापरली जातात, म्हणजे तो खर्च वाचतो. आणि सगळ्यात जास्त वाहतूक ही समुद्रमार्गेच आंतरराष्ट्रीय वाहतूक ही केली जाते. जलमार्गासाठी मालवाहू जहाज, बोटी, नौका, प्रवासी जहाज, स्पीड बोट इत्यादींचा उपयोग केला जातो. पुढचा आहे हवाई मार्ग. थोडासा महाग पण अतिशय वेगवान असा हा मार्ग आहे. मौल्यवान वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेत पोहोचवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. हवाई मार्गाचा विस्तार वाढल्याने आज जग जवळ झालं आहे. तुम्ही 24 तासाच्या आत जगातल्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतात आणि 2 दिवसात तिथून रिटर्न पण येऊ शकतात. म्हणजे मोठमोठी विमानं आहेत, पूर्ण जगाचा चक्कर मारून येतील तरीसुद्धा इंधन संपणार नाही, इतक्या क्षमतेची विमानं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मग हवाई मार्गामध्ये विमान, हेलिकॉप्टर, हॉट एअर बलून यासारखे साधनांचा वापर केला जातो आणि हे अतिशय वेगवान साधनं म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. तेवढंच ते खर्चिकसुद्धा असतं. पुढचं आहे दोरमार्ग, रोपवे. तुम्ही कधी हिल स्टेशनला गेलात तर तुम्हाला 2 टेकड्यांदरम्यान जागेवरून दुसऱ्या जागेवर हवेमध्ये दोरा साहाय्याने प्रवाशांना केली जाते. याला दोरमार्ग किंवा रोपवे म्हणतात. हे नळमार्ग. आता या मार्गाने प्रवाशांची वाहतूक केली जात नाही. तुम्ही मुंबईचं उदाहरण जर घेतलं तर मुंबईला लागणारा पाण्याचा पुरवठा हा आजूबाजूच्या परिसरातील मोठमोठ्या तलावांमधून केला जातो आणि त्या तलावापासून मुंबईचं अंतर शेकडो किलोमीटर असतं.
मग अशा वेळेस मोठमोठे पाईप टाकून हे पाणी शहरापर्यंत पोचवलं जातं. एवढंच नाही तर घरापर्यंत पोचवणारा स्वयंपाकाचा गॅससुद्धा पाईपलाईनद्वारेच पोचवला जातो. क्रूड ऑइल असेल, गॅस असेल किंवा पाणी असेल, हे पदार्थ नळमार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवले जातात आणि यामुळे होणारा वाहतुकीचा खर्च कमी होतो. तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे मार्ग या ठिकाणी अभ्यासले. बघा, प्रवास किंवा मालाची वाहतूक करताना आपल्याला अनेक बाबींचा विचार करावा लागतो, हे आपल्या लक्षात आलं असेल. प्रवासासाठी विविध मार्ग व साधने उपलब्ध असल्यावर त्या पर्यायांचा विचार आपल्याला करता येतो. तुमच्याकडे जर फक्त रस्ताच असेल तर तुमचा नाईलाज होईल, तुम्हाला रस्ता मार्गच वापरावा लागेल. पण तुम्ही जिथं राहतात तिथून रेल्वेची सोय असेल किंवा विमानतळ असेल तर तुमच्याकडे पर्याय असतात की तुम्ही प्रवास कसा करणार आहात. म्हणजे जी साधनं तुमच्याकडे आहेत त्यानुसार तुम्ही पर्याय निवडतात. वाहतुकीचे मार्ग व साधनांची निवड करताना काही आवश्यक बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्या आवश्यक बाबी आपण आता बघणार आहोत की वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक बाबी कोणत्या कोणत्या बाबी असतात. सगळ्यात आपण आधी बघूया प्राकृतिक रचना. सपाट जमिनीवर रस्ते किंवा रेल्वे यांचे जाळे उभं करणं हे खूप सोपं असतं. पण तेच उंच पर्वत असतील, टेकड्या असतील, डोंगरदऱ्या असतील तर त्या ठिकाणी हे काम अवघड बनतं, खर्चिक बनतं. प्राकृतिक रचनेचा वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. तुम्हाला हे माहीत असेल की हिमालयाच्या उंच उंच टेकड्यांपर्यंत वाहतुकीचे साधनं पोहोचवता येत नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली सेना तिथपर्यंत साहित्य पोहोचवते. म्हणजे प्राकृतिक रचनेचा प्रभाव पडतो. दुसरा आहे मार्ग व साधने. आता तुमच्याकडे कोणते मार्ग आणि कोणती साधनं उपलब्ध आहेत याचा सुद्धा विचार करावा लागतो. तुमच्याकडे रस्ते मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे, जलमार्ग आहे का हवाई मार्ग आहे, आणि तुमच्याकडे त्यासाठी लागणारी आवश्यक साधनं आहेत का. जर ह्या गोष्टी उपलब्ध असतील तर त्या मार्गांची व साधनांच्या मदतीने वाहतूक केली जाते. पुढचं आहे बाजारपेठ. वाहतुकीसाठी बाजारपेठेचा विचार करावा लागतो. किती लांब तुम्ही जर एखादा माल पिकवत असाल, तयार करत असाल तर तुमच्यापासून बाजारपेठ किती लांब आहे, किती जवळ आहे याच्यावर त्या मालाची किंमत ठरते. माल जर नाशवंत असेल तर तुम्हाला वेगात तो बाजारपेठेपर्यंत पोचवायचा असतो, नाहीतर तो खराब होण्याची भीती असते. म्हणजे बाजारपेठ आणि बाजारपेठेचं अंतर हे सुद्धा वाहतुकीसाठी विचारात घ्यावं लागतं. हवामान. मग आपण राजस्थानच्या वाळवंटात जर गेलो तर तिथं प्रचंड उष्णता असते, आणि तेच जर तुम्ही टुंड्रा प्रदेशात गेला तर तिथं तापमान -40च्या खाली असते. मग ज्या हवामानात आपण आहोत त्या हवामानात प्रवासासाठी कोणती साधनं लागतील याचा विचार आपल्याला करावा लागेल. तुम्ही उंटाला टुंड्रा प्रदेशात नेऊ शकत नाही, तो चालणारच नाही. आणि याक असेल तर तो उष्णतेत चालणार नाही. म्हणजे तुमची वाहनं ह्या त्या हवामानानुसार तयार केलेली असतात. तुमचे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरसुद्धा -40 डिग्री तापमानाला चालणार नाहीत. मग त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल करावे लागतील. म्हणजे हवामानाचा फरक, हवामानाचा प्रभाव हा वाहतुकीसाठी होतो, वाहतुकीवर होतो, आणि त्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. वस्तू. तुम्हाला ज्या वस्तूची वाहतूक करायची आहे त्याची किंमत, मूल्य किती आहे यावरून वाहतुकीचा प्रकार ठरतो. उदाहरणार्थ सोने, चांदी, हिरे हे अतिशय मौल्यवान वस्तू ज्या असतात त्या वाहतुकीसाठी खबरदारी घ्यावी लागते. वेगाने ते पोचतील याची काळजी घ्यावी लागते. त्या मानाने धान्य असेल किंवा खराब न होणाऱ्या कमी किमतीच्या वस्तू ह्या कमी वेगाने किंवा मोठ्या प्रमाणात जर त्या पोचवायच्या असतील तर आपण ट्रक किंवा माल वाहतुकीचा विचार करतो. म्हणजे वस्तू कशी आहे, तिचं मूल्य किती आहे आणि तिला किती वेळात पोहोचवायचं आहे याबाबत सुद्धा विचार वाहतूक करताना करावा लागतो. वेळ खूप महत्त्वाची असते. तुम्ही कितीही चांगला माल तयार केला आणि तो जर वेळेत बाजारात पोहोचला नाही तर नुकसान होतं. कारण खराब होणारा माल वेळेत बाजारावर न पोहोचल्याने शेतकऱ्याचं नुकसान होतं, आणि त्यामुळे
त्या ठिकाणी ठराविक अंतर पार करत असताना तुम्हाला किती वेळ लागणार आहे हे ठरवून तुम्हाला ती साधनं निवडावी लागतात आणि त्यानुसार वाहतुकीसाठी ही बाब विचारात घ्यावी लागते. खर्च, बऱ्याच वेळा वस्तूची किंमत ही त्या लागणाऱ्या वेळेमुळे वाढते, वाहतुकीमुळे वाढते. तुम्ही कधी विचार केला का की जी वस्तू कंपनीमध्ये 10 रुपयाला असते, तुमच्यापर्यंत येताना तिची किंमत 20 रुपये होते. हे असं का असतं? कारण त्या मधल्या काळामध्ये वाहतुकीसाठी जो खर्च होतो तो त्या वस्तूच्या मागे लागतो, म्हणून वस्तूची किंमत वाढते. म्हणून नेहमी असं मानलं जातं की ज्या ठिकाणी माल पिकतो त्याच्यावर जर प्रक्रिया करायची असेल तर प्रक्रिया उद्योग ह्या त्या माल उत्पादन क्षेत्राच्या आजूबाजू टाकतात, जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी होईल, उत्पादनाची किंमत कमी राखली जाईल आणि जनतेला मोठ्या प्रमाणात उत्पादन विकून नफा कमवता येईल. हा एक त्याचा मागचा उद्देश असतो. पुढचं एक कालावधी, ठराविक अंतर जाण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागतो याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. कारण तुम्ही प्रवास करत असाल, वस्तू घेऊन जात असाल तर यासाठी कालावधीचं विचार करून नियोजन करावं लागतं. अंतर, तुम्हाला 10 किलोमीटर जायचं आहे, 100 किलोमीटर जायचं आहे का 1000 किलोमीटर जायचं आहे, त्यानुसार तुम्ही वाहतुकीचे साधनं वापराल. 1-2 किलोमीटर जायचं असेल तर तुम्ही सायकल वापराल, 20-30 किलोमीटर जायचं असेल तर मोटरसायकल वापराल, 100-125-200 किलोमीटर जायचं असेल तर तुमची स्वतःची कार वापराल किंवा बसने जाल. पण जर तुम्हाला 2000 किलोमीटर जायचं असेल तर तुम्ही रेल्वेने जाल किंवा विमानाचा पर्याय निवडाल. तुम्हाला भारतातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर तुम्हाला विमानाशिवाय पर्याय नाही. म्हणजे अंतर किती आहे याच्यावर सुद्धा वाहतुकीचं कोणतं साधन वापरायचं हा विचार करावा लागतो. या सर्व बाबी विचारात घेऊन आपल्याला वाहतुकीची साधनं ही निवडायची असतात. वरील बाबी विचारात घेऊन प्रवास किंवा वाहतूक केल्यास आपला वेळ व खर्च वाचू शकतो. प्रवास आरामदायी होऊन मालाचे नुकसान न होता वाहतूक करता येते. या ठिकाणी हीच गोष्ट त्यांनी पुन्हा सांगितली की आरामदायी प्रवास ही आपली इच्छा असते. कोणालाच असं वाटणार नाही की अतिशय धक्काबुक्कीमध्ये आपला प्रवास व्हावा किंवा आपल्याला उभं जावं लागावं, असं कोणाची इच्छा नसते. आरामदायी प्रवासाची आपली इच्छा असते, कमी वेळेमध्ये लवकरात लवकर पोहोचण्याची आपली इच्छा असते, आपलं मालाचं नुकसान होऊ नये ही आपली इच्छा असते. कारण ग्राहकाला जी किंमत द्यावी लागते ती फक्त उत्पादन खर्चावर न ठरता उत्पादन खर्च अधिक वाहतूक खर्च याच्यावर ठरते. मी तुम्हाला मगाशी दिलेलं उदाहरण की जर 10 रुपयाची वस्तू कारखान्यातून निघाली, तिची किंमत तयार करायला 10 रुपये लागले तर तुम्हाला ती 20 ते 30 रुपयेपर्यंत मिळते, कारण वाहतुकीचा खर्च त्याच्यामध्ये वाढतो. आणि म्हणून मालाची वाहतूक जलद सुरक्षितपणे होणे आवश्यक असते. वाहतूक जर आर्थिकदृष्ट्या परवडली तर मालाची किंमत कमी राखता येते. उत्पादकांसाठी, मग ते शेतीतील उत्पादक असो किंवा मोठमोठे उद्योग असो, त्यांच्यासाठी वाहतूक ही अतिशय महत्त्वाची बाब असते आणि म्हणून वाहतुकीवर लक्ष दिलं जातं. वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. अशी सुविधा आहे जिच्यामध्ये विकास केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, समाजाच्या गरजा पूर्ण करता येणार नाहीत. म्हणून वाहतुकीवर सतत लक्ष देणं हे महत्त्वाचं असतं. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे मानक मानले जाते. तुम्ही प्रगत देशांचे जर रस्ते पाहिले, ज्यांना आपण महासत्ता म्हणतो, तर ते अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते असतात. तुम्हाला कुठे खड्डे सापडणार नाहीत, उंच सकल भाग सापडणार नाही. म्हणजे त्यांनी रस्ते बनवताना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर कसं पार करता येईल हा विचार त्या ठिकाणी केला जातो. त्या मानाने आपल्याकडे सुद्धा मागील 20 वर्षामध्ये रस्त्यांच्या बाबतीत बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. आपल्याकडे 4 पदरी 6 पदरी रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे. अगदी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाची जाळे आपण विणलेलं आहे. ग्रामीण भागात सुद्धा रस्त्यांचं काम हे सतत चालू आहे. म्हणजे भारत सुद्धा हळूहळू रस्ते, लोहमार्ग यांच्या विकासावर लक्ष देत आहे. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे देशातील मालाची व प्रवासाची चलन क्षमता वाढते.
तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठांचा विकास होतो. वाहतुकीची साधनं जर मुबलक, स्वस्त आणि वेगवान प्रकारे उपलब्ध असतील तर काय होतं, चलनक्षमता वाढते मालाची आणि प्रवासाची. माल वेळेमध्ये पोचतो, प्रवासी सुद्धा वेळेमध्ये पोचतात, उद्योगधंदे बाजारपेठांचा विकास होतो आणि अशा प्रकारे देशाचा सुद्धा विकास होतो. देशाची आर्थिक विकासाची गती वाढते आणि झपाट्याने उत्पादन देशाचं आणि सामान्य नागरिकांचं वाढत जातं. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्यामध्ये वाढ होतं, म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न सुद्धा वाढतं, त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादन सुद्धा वाढतं. एखादा शेतकरी जर 4 महिने कष्ट करून पीक घेत असेल भाजीपाल्याचं आणि ते जर वेळेवर बाजारपेठेत किंवा ग्राहकापर्यंत पोचलं नाही तर ते सडेल, खराब होईल आणि त्याचं नुकसान त्या शेतकऱ्याला होईल. त्या शेतकऱ्याचं नुकसान परिणामी अशाच गोष्टी जर घडत गेल्या तर हळूहळू ते नुकसान वाढत जाऊन देशाचं सुद्धा नुकसान होतं. ग्राहकांना चांगला माल मिळणार नाही, ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागेल. आणि हे सर्व टाळायचं असेल तर वाहतुकीची जी सुविधा आहे ती चांगल्या प्रकारे बनवणे, तिच्यामध्ये सतत सुधार करत राहणे हे प्रत्येक देशासाठी आवश्यक असतं. आता आपण वाहतूक मार्गाचे आकृतिबंध बघणार आहोत. काही प्रदेशांमध्ये वाहतूक मार्गांचे गडद जाळे असतात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक मार्ग उपलब्ध असतात. तर काही प्रदेशांमध्ये विरळ जाळे पाहायला मिळतात. तर काही प्रदेश असे आहेत की जिथं वाहतुकीचे मार्गच उपलब्ध नसतात. तुम्ही बघा, डोंगराळ, पठारी, पर्वतीय प्रदेश असेल तर आजसुद्धा काही प्रदेशातले काही गावं, खेडी अशी आहेत तिथं तुम्ही वाहन घेऊन जाऊ शकत नाहीत. तुम्हाला एक तर गाढव किंवा खेचर यांचा वापर करूनच माल किंवा व्यक्ती तिथपर्यंत पोचावे लागतील. तुम्ही मोठमोठ्या उंच पहाडी भागावर जे तीर्थक्षेत्र असतात त्याच्यावर बघा पायीच जावं लागतं किंवा घोड्यांचा वापर करावा लागतो. एवढी मोठमोठी तीर्थक्षेत्र राहून सुद्धा त्या ठिकाणी वाहनं पोचू शकत नाही, कारण तिथली प्राकृतिक रचना तशी असते. एखादा प्रदेशाचा वाहतुकीचा मार्ग कोणत्या कारणामुळे वंचित राहू शकतो, कोणत्या कारणामुळे वाहतुकीचे निर्माण होते, असे अनेक प्रश्न पडतात. म्हणजे ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी नाहीत हे का झालं, आणि मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड सोयी आहेत, हे असं का झालं, तर याच्या मागे काही कारण असतात. ती उत्तर आपण आता शोधूया. प्रदेशाचा वाहतुकीचा नकाशा व प्राकृतिक नकाशा यांना जर एकत्र केलं तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सापडतात. खाली तुम्हाला आता एक नकाशा दिलेला आहे. सातारा जिल्ह्याचे 2 नकाशे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला नकाशा आहे प्राकृतिक रचना आणि दुसरा आहे प्रमुख रस्ते व लोहमार्ग नकाशा. यांचा एकत्र अभ्यास करून आपल्याला काही घटक लक्षात येतील. तर सुरुवातीला आपण सातारा जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणार आहोत. नकाशा वाचने तुम्हाला अभ्यासाला आहे आणि तुम्हाला ते सर्वांना व्यवस्थितरित्या नकाशा वाचन करता येतं. तर या ठिकाणी गडद रंगाने जे दर्शवलं आहे ते काय आहे, सूचीमध्ये बघा, सर्वात जास्त उंचीचा प्रदेश. आणि जसा जसा रंग हा फिकट होत जातो तशी तशी उंची कमी होत जाते. मग त्याच्यानंतर जास्त उंचीचा प्रदेश येतो, मध्यम उंचीचा प्रदेश आणि कमी उंचीचा प्रदेश. नदी दाखवलेली आहे, जिल्ह्याचं मुख्य ठिकाण, तालुका मुख्य ठिकाण, शिखर किंवा उंच ठिकाणं, तलाव आणि जलाशय. तर या सातारा जिल्ह्याचा जर आपण निरीक्षण केलं तर सह्याद्री पर्वत, पश्चिम दिशेला सह्याद्री पर्वत आहे, म्हणजे हा भाग उंच आहे. त्याविरुद्ध उत्तर आणि पश्चिम दिशेला मैदानी प्रदेश दिसतात, कमी उंचीचा प्रदेश आहे. त्याचबरोबर मध्य भागामध्ये सुद्धा उंची फारशी नाही, मध्यम उंची आहे. मग याच्यावरून आपण फक्त उंचीचाच विचार करणार आहोत, कारण उंची कमी जास्त असणे हेच वाहतुकीसाठी प्रतिकूल किंवा अनुकूल ठरतं. आता आपण प्रमुख रस्ते आणि लोहमार्गाचा विचार करू. मग या ठिकाणी सूचीमध्ये जर तुम्ही गेलात तर राष्ट्रीय महामार्ग दाखवला आहे, इतर ग्रामीण किंवा साधे मार्ग दाखवलेले आहेत, लोहमार्ग दाखवला आहे, जिल्ह्याची ठिकाणं आणि तालुक्याची ठिकाणं दाखवली आहेत. तर तुम्ही पश्चिम दिशेकडे जर लक्ष दिलं तर पश्चिम दिशेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्याने
उंच भाग असल्याने, दरीखोऱ्या असल्याने, डोंगरदऱ्या असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीचं जाळं हे विरळ आहे. पण ह्या उलट पूर्व दिशेकडे, उत्तर दिशेकडे मात्र मैदानी प्रदेश असल्या कारणाने वाहतुकीचे जाळे पसरलेले आहे. आणि मध्य भागात तर मध्यम उताराची जमीन असल्याने राष्ट्रीय महामार्ग पण गेलेला आहे आणि लोहमार्ग पण गेलेला आहे. म्हणजे जवळपास तालुक्याची सर्व ठिकाणे ही जिल्ह्याला जोडलेली आहेत. हे का शक्य झालं? तर हे यामुळे शक्य झालं, ते जमीन सपाट कमी उताराची होती म्हणून रस्त्यावर लोहमार्ग जाळे त्या ठिकाणी पसरवणे हे सहज सोपं गेलं. याचं स्पष्टीकरण बघूया आपण. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बाजूस सह्याद्री व त्याच्या उपशाखांनी म्हणजे जास्त उंचीच्या प्रदेशाने हा भाग व्यापलेला आहे. याच परिसरामध्ये कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलाय. जिल्ह्याच्या मध्य पूर्वेकडील भाग त्या मानाने कमी उंचीचा आहे. प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार केला तर पश्चिम भागामध्ये वाहतुकीचे जाळे विरळ आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये आपण ते मागाशीच पाहिलं. म्हणजे ज्या भागामध्ये उंच सकल जमीन असते त्या भागामध्ये वाहतुकीचे जाळे हे विरळ असतं. या उलट जिल्ह्याच्या पूर्व भागात वाहतुकीच्या मार्गाची मध्यम स्वरूपाची उतार असल्यामुळे, जास्त चढ उतार नसल्यामुळे, डोंगरदऱ्या नसल्यामुळे या भागात वाहतुकीच्या साधनांची, मार्गांची घनता कशी आहे? जास्त आहे. वरील विवेचनावरून आपलं लक्षात येईल की याच भागातून राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग गेलेला आहे. अनेक रस्त्यांचे जाळे या ठिकाणी दिसते. म्हणजेच प्राकृतिक रचनेचा म्हणजे डोंगर, दऱ्या, नद्या इत्यादींचा परिणाम वाहतुकीच्या मार्गावर होतो हे आपल्या लक्षात येईल. बघा, सोपी गोष्ट आहे. तुम्ही मुंबईहून पुण्याला किंवा नाशिकला जायला निघालात तर तुम्हाला मध्ये घाट लागेल. आता या घाटामधील रस्ते ही नागमोडी रस्ते असतात. त्याच्यासाठी डोंगर फोडून रस्ते तयार करावे लागतात. वेळोवेळी या ठिकाणी भूस्खलनाच्या गोष्टी घडतात. पावसाळ्यामध्ये तर कधी कधी रस्ते बंदच असतात. म्हणजे या रस्त्यांना बनवणं, त्यांची काळजी घेणं, त्यांची निगा राखणं ही अतिशय खर्चिक बाब असते आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांचा फारसा विकास होत नाही. पण तेच तुम्ही जर पठारावर गेलात किंवा कोकण किनारपट्टीवर आलात तर सपाट जमीन असल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात रस्त्यांची व रेल्वेचे जाळे या ठिकाणी पाहायला मिळतील. वाहतुकीच्या मार्गाचा व प्राकृतिक रचनेचा सहसंबंध असतो. प्राकृतिक रचना जर सपाट आणि मध्यम उंचीची असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात रस्ते, रेल्वे तयार करून त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं तयार करता येतील. पण ती जर उंच सकल डोंगरदऱ्यांची असेल तर मात्र त्या ठिकाणी समस्या निर्माण होतात. त्या ठिकाणी तुम्हाला रस्ते बांधता येत नाहीत, रेल्वेचे टाकायला प्रचंड खर्च करावा लागतो. प्राकृतिक रचनेच्या अभ्यासामुळे प्रदेशाची सुगमता व दुर्गमता लक्षात येते. सकल प्रदेशात वाहतुकीच्या सोयी चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्या मानाने उंच सकल प्रदेशात विकासावर मर्यादा येते. मग जर वाहतुकीचे साधनच नसतील, समजा एखादं गाव आहे, उंच डोंगरावर आहे, तिथे चांगल्या प्रकारे स्ट्रॉबेरी पिकते, पण त्या गावाला जायला रस्ताच नाही, तर त्या उत्पादनाचा फार फायदा होणार नाही. कारण ते बाजारपेठेत येईपर्यंतच तुम्हाला खराब होईल. मग त्याचा विकास पण होणार नाही. म्हणजे वाहतुकीचे मार्ग जर तिथपर्यंत पोहोचू शकत नसतील तर विकासाला अडथळे निर्माण होतात. प्राकृतिक रचनेचा आणि वाहतुकीच्या मार्गांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. त्याच्यावर मात करून रस्ते, रेल्वेचे जाळे उभारणं हे एक आव्हान असतं. आपण मुद्दा घेणार आहोत, रोरो वाहतूक. ही एक नवीन संकल्पना आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की भारतीय रेल्वे ही सगळ्यात जास्त वाहतूक ही मालाची करते. प्रवासी वाहतुकीपेक्षा रेल्वेचं उत्पन्न हे माल वाहतुकीतून होतं आणि लाखो टन माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम रेल्वे करतं. पण रेल्वेची एक अडचण अशी आहे की रेल्वे प्रत्येक गावोगावी जाऊ शकत नाही. ज्या ठिकाणी रेल्वे लाईन असेल, ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन असतील त्या ठिकाणापर्यंत रेल्वे पोहोचू शकतो. तिथून मात्र तुम्हाला माल वाहून नेण्यासाठी ट्रकचाच वापर करावा लागेल. मग यावर पर्याय म्हणून रोरो वाहतुकीकडे पाहिलं जातं. लोहमार्गाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत
वाहतूक करता येते. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत असते. महामार्ग हे देशाच्या रक्तवाहिन्याच असतात. अगदी गाव खेड्यापासून तर मोठमोठ्या महानगरांपर्यंत रस्त्याद्वारे ट्रकद्वारे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो. ट्रकद्वारे होणारी मालवाहतूक ही लोहमार्गाने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा खर्चिक असते. त्याला कारण आहे बघा. एक मालगाडी रेल्वेची एकाच वेळेस 500 टनापेक्षा जास्त माल वाहून नेते आणि तिला खूप कमी खर्च लागतो. पण ट्रकमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 20 ते 30 टनापेक्षा जास्त माल ठेवू शकत नाही आणि ती रस्त्याने चालते. तिला इंधनासाठी खर्च येतो, ठिकठिकाणी वाहनांची दुरुस्ती करावी लागते आणि प्रचंड खर्चिक तो प्रवास असतो. रेल्वेपेक्षा जास्त खर्च रस्ते वाहतुकीला होतो. यावर उपाय म्हणून रोरो वाहतूक पद्धत वापरण्यास भारतात सुरुवात झाली. पद्धतीमध्ये काय केलं जातं तर याच्यामध्ये मालाने भरलेले ट्रक हे रेल्वेच्या मालगाडीवर चढवतात आणि एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत ती मालगाडी नेली जाते. त्या स्टेशनला ती मालगाडी पोहोचल्यानंतर हे ट्रक आणि त्या ट्रकमधील माल तिथं उतरवला जातो आणि तिथून पुढे रस्त्याच्या मार्गाने ज्या ठिकाणी तो माल पोचवायचा आहे त्या गंतव्यस्थानापर्यंतचा प्रवास हा केला जातो. मग मधला जो प्रवास रेल्वे मार्गाने केला त्याच्यामुळे काय झालं की ट्रकला लागणाऱ्या इंधनाची बचत झाली, पर्यावरणाचं प्रदूषण टाळता आलं आणि खर्च कमी झाला आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत सुद्धा कमी होते आणि ती वस्तू मोठ्या प्रमाणात विकता येते. रोरो वाहतुकीची सुरुवात सर्वात प्रथम भारतातल्या कोकण रेल्वे मार्गावर झाली. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा पंजाबमधील बासमती तांदूळ 50 ट्रकमध्ये भरला आणि त्या 50 ट्रक रस्त्याने महाराष्ट्रापर्यंत आणल्या तर त्यांना किमान 20 ते 25 दिवस लागतील आणि प्रचंड खर्च होईल, त्या तांदळाची किंमत वाढेल. पण त्याच ट्रक रेल्वेवर चढून मनमाडने आणल्या आणि मनमाडवर त्या उतरवून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या पोहोचवल्या तर तो फक्त 2 दिवसाचा 3 दिवसाचा कालावधी लागेल. वेळ कमी लागेल, खर्च कमी होईल, परिणामी मालाची किंमत ही कमी राहील. मग अशा प्रकारे त्या वस्तूचं जी किंमत आहे ती कमी करून ग्राहकांना आणि उत्पादकाला त्याचा फायदा होईल. म्हणून रोरो वाहतूक ही आजच्या काळातली एक महत्त्वाची पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपला पुढचा मुद्दा आहे वाहतुकीचे महत्त्व. वाहतुकीला एवढं महत्त्व का दिलं गेलं पाहिजे तर पहिलं कारण आहे व्यापार विस्तार व जाळे वाढवणे. वाहतुकीचे जाळे जर चांगल्या प्रकारे विकसित झाले असेल तर व्यापारामध्ये विस्तार करता येऊ शकतो. मोठमोठ्या बाजारपेठा असतात आणि एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची कामं ही रोज चालतात. तुम्ही कधी विचार केला का की आपण ज्या शहरात राहतो त्या शहरात स्वतःचं काहीच पिकत नाही. मुंबई शहरात सगळा माल हा बाहेरून येतो आणि हा कशाने येतो? वाहतूकच्या साधनांनी येतो. रेल्वेने येतो, ट्रक टेम्पो वेगवेगळ्या प्रकारे माल घेऊन येतात. दररोज हजारो ट्रक मुंबईमध्ये येतात. भाजीपाल्यापासून तर सर्व महत्त्वाच्या वस्तूंपर्यंत हा माल शहरामध्ये पोचवला जातो. म्हणजे हा जो व्यापार चालतो हा व्यापार वाहतुकीच्या साधनांमुळे सुलभ होतो आणि म्हणून वाहतुकीला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. दुसरं जलद औद्योगिकरण. मोठमोठे कारखाने असतात आणि या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये अवजड सामान पोचवायचं असतं, ते वेळेत पोचवायचं असतं आणि कमी किमतीत पोचवायचं असतं. आणि यासाठी एक तर रस्ते मार्गाचा वापर केला जातो किंवा त्या ठिकाणी रेल्वे लाईन टाकून हे साहित्य औद्योगिक क्षेत्रापर्यंत पोहोचवलं जातं. एखादा साखर कारखाना जर असेल आणि त्याच्या 50 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ऊसाचं उत्पादन घेत असतील तर त्या ठिकाणचे जर रस्ते चांगले असतील तर 24 तासाच्या आत ऊस कापल्यानंतर त्या कारखान्यात पाठवला जाईल आणि त्याच्यापासून साखरेची निर्मिती होईल. कारण 24 तासानंतर ऊसाचं वजन कमी व्हायला सुरुवात होतं. यामुळे शेतकऱ्याचं पण नुकसान होतं, कारखान्याचं पण नुकसान होतं आणि त्याच्यापासून मिळणारी साखरसुद्धा दुय्यम प्रतीची मिळते.
मग जर वाहतुकीचे जाळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विकसित केलेले असतील तर औद्योगिकरणाला वेग मिळेल, रोजगाराची संधी. हा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे की वाहतुकीच्या क्षेत्रात भविष्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते रोजगार मिळू शकतात. तर या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. लाखो रोजगार दरवर्षी उपलब्ध होतात. अगदी रस्ते बनवण्यापासून, वाहनं तयार करण्यापासून, वाहनांची देखभाल किंवा वाहनांना असणारे यांत्रिक पार्ट, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर होऊन ते वाहन दुरुस्त करू शकतात किंवा नवीन तंत्रज्ञान विकसित करून रस्ते व लोहमार्ग सुरक्षित कसे होतील यासाठी प्रयत्न करू शकतात. म्हणजे असे वेगवेगळे संधी वाहतुकीतून निर्माण होत असतात आणि या संधी तुम्हाला भविष्यात सुद्धा उपयोगात येणार आहेत. एखाद्याची इच्छा असेल की त्याला वाहतूक क्षेत्रात जायचं आहे तर त्याच्यासाठी भरपूर संधी असतात आणि चांगला रोजगार सुद्धा त्या ठिकाणी मिळतो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोक या वाहतुकीच्या सेवेमध्ये गुंतलेले आहेत. क्षेत्रीय दुवा. आता बघा, काही क्षेत्र प्रगत असतात, काही क्षेत्र अप्रगत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर पंजाब हरियाणामध्ये प्रचंड प्रमाणात गहू पिकतो, महाराष्ट्रामध्ये फळं पिकतात, खाली तुम्ही केरळमध्ये गेलात तर तिथं मसाले पिकतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या ना कोणते वैशिष्ट्य असतात. मग वाहतुकीमुळे तो जो माल आहे ते जे वैशिष्ट्य तिथलं आहे ते पूर्ण देशाभर पोचवलं जातं आणि क्षेत्रीय जे विरोधाभास असतो किंवा एका क्षेत्रात पिकणारी वस्तू दुसऱ्या क्षेत्रापर्यंत पोहोचू शकते. तुम्ही तुमच्या घरी काश्मीरमध्ये पिकणारे सफरचंद खाऊ शकतात, महाराष्ट्रातले द्राक्ष देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. मग हे सर्व का होतं तर वाहतुकीच्या वेगवान साधनांमुळे आणि वाहतुकीमुळे देश एकत्र जोडल्यामुळे क्षेत्रीय दृष्ट्या देश एकत्र बनतो. उपयोगिता. एखाद्या जागेचा उपयोग, एखादं पर्यटन स्थळ आहे आणि तिथं जर रस्तेच नाही तर त्याचा उपयोग करून घेता येणार नाही. एखादा कारखाना आहे आणि त्याला जर रस्त्याने जोडलंच नाही तर त्याचा माल बाहेर पाठवता येणार नाही. म्हणजे कोणत्याही जागेची उपयुक्तता त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक साधनांमुळे वाढते. पुढचं, दुर्मिळतेवर मात, कमतरता. मग एखादा प्रदेश आहे त्या ठिकाणी दुष्काळ पडला, अन्नधान्याची कमतरता भासू लागली तर काय करावं लागेल? देशाच्या इतर कानाकोपऱ्यांमधून अन्नधान्य त्या प्रदेशात पोचवावं लागेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तू उपलब्ध होईल असं नाही आणि म्हणून दुर्मिळतेवर मात करायची असेल, कमतरतेवर मात करायची असेल तर मुबलक प्रमाणात तो माल त्या ठिकाणी उपलब्ध होणे, पोचवला जाणे, विकणे हे आवश्यक असतं. आणि हे सर्व कशामुळे शक्य होतं? सर्व शक्य होतं ते वाहतुकीमुळे, वाहतुकीच्या साधनांमुळे. प्रादेशिक असमतोलतेत घट. गरीब राज्य व श्रीमंत राज्य यांची असमतोलता कमी करायची असेल तर वाहतुकीचे जाळे हे विकसित करावे लागतील. बघा, बऱ्याच वेळा काही राज्य जे अप्रगत असतात याला कारणच असतं की त्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नसतात आणि वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नसल्याने रोजगार वाढत नाही, उत्पादन दुसरीकडे विकून फायदा होत नाही, परिणामी असमतोल घटतो. म्हणून वाहतूक जाळे विकसित करणं हे आवश्यक आहे. आणि पर्यटन विकास. काल तुम्ही पर्यटनाचा अभ्यास केला आणि पर्यटनामध्ये तुम्ही हे पण पाहिलं की पर्यटकांसाठी सोयीच्या, अतिशय जलद, वेगवान अशा वाहतूक सोयी उपलब्ध करणे, चांगले रस्ते असणे हे खूप महत्त्वाचं असतं. एखादा प्रदेश पर्यटकांच्या दृष्टीने जर आकर्षक असेल आणि त्या ठिकाणी खडबडीत रस्ते असतील, रस्त्यांमध्ये खड्डे असतील, वाहतुकीच्या सोयी नसतील तर पर्यटक तेथे जाणार नाहीत, परिणामी पर्यटनाचा विकास होणार नाही. म्हणून त्या प्रदेशामध्ये वाहतुकीचे जाळे विकसित करून पर्यटनाला चालना देता येऊ शकते. हे सर्व घटकांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एकच गोष्ट सांगता येईल की वाहतुकीची साधनं आणि वाहतुकीचे प्रकार हे कोणत्याही देशासाठी अत्यंत विकसनशील देशासाठी तर ते खूपच गरजेचे आहेत. कारण जर आपल्याला महासत्ता आहेत ते दिवसेंदिवस वाढवावे लागतील, त्यांच्यामध्ये बदल करावे लागतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.
200 वर्षापूर्वी कोळशावर चालणारी किंवा वाफेवर चालणारी तुमची टॅक्सी, तुमची कार आज इलेक्ट्रिकवर. तंत्रज्ञान एवढं बदललं की भविष्यामध्ये काही वर्षानंतर वाहक किंवा नाही, म्हणजे ज्या वेगाने तंत्रज्ञान बदलत आहेत त्या वेगाने वाहतुकीच्या साधनांमध्ये सुद्धा बदल करावे लागतील, जेणेकरून भविष्यामध्ये देशाची प्रगती घडवून आणता येईल. आपला हा घटक या ठिकाणी संपतोय. आज आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. पुढील वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लवकरच आपल्या शाळा सुरू होतील. सर्व विद्यार्थी शाळेमध्ये येऊन किंवा अध्ययन करतील. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने मी आभार व धन्यवाद मानतो. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.